तर कसे तुम्ही सर्व येतात, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपल्याला आई देते एक नवीन चॅलेंज. ते चॅलेंज म्हणजे कसलं, तर आई आपल्याला चॅलेंज देते आहे किचनमधल्या भांड्यांपासून काहीतरी क्रिएटिव्ह वस्तू बनवायचं. तर मी आता इथून पुढे आई एक नवीन इंट्रो देईल, तिथून पुढे तुम्ही व्लॉग पहा. तर चला पुढे पाहूया. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एक नवीन ब्लॉगमध्ये. आज मी आदी आणि अथर्वला एक नवीन चॅलेंज देते आणि ते काय आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघा. 10 मिनिटाचं चॅलेंज असणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना किचनमधल्या सगळ्या वस्तू, कोणत्याही वस्तू त्यांनी यूज करून, त्यांची क्रिएटिव्हिटी वापरून एक काहीतरी असं शेप म्हणा, फ्लॉवर शेप म्हणा, किंवा अजून कुठलंही त्यांच्या क्रिएटिव्हिटीवर डिपेंड आहे असं काहीतरी बनवा की त्याला काहीतरी मिनिंग असेल. चला तर मग बघूया. काही वस्तू आहेत त्या तुम्ही यूज करू शकता, तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही यूज करू शकता आणि त्याच्यानुसार काही तुम्ही बनवा, पण ते एक मिनिंगफुल पाहिजे. तर 2 मिनटं वाजले. किती आता? 2 मिनिटं. हे बघा, 8. टायमर स्टार्ट करतोय. चला, ओके. हळू हळू हळू, जरा हळू. अरे भांडे राहतील ना पण. मी का घेतलंय पण एकमेकाचे नाही, चिटिंग नाही. चिटिंग नाही, बिलकुल नाही, चिटिंग अजिबात नाही. सात्विकनी बॉटल आणि चमचे आणले, माहीत नाही तो काय करणार, पण बघूया आपण त्याची क्रिएटिव्हिटी. त्याने काय काय आणलं? हा फक्त चमचेच उचलून आणले, काही डिश पण आणले आहे. बघू आता हा काय काय करतो ते. दहा मिनटं वेळ आहे. तुम्ही व्यवस्थित करू शकता, जास्त घाई करण्यापेक्षा. याची क्रिएटिव्हिटी बघा. काय करतोय तो. हळू, जरा हळू. विसरला काय बनवायचंय. हळू हळू किशोर, जरा हळू. चिटिंग नाही करायचं. ज्याने जे भांडे घेतले ते राहू द्यायचे. किचनमध्ये भांडे राहतील का आज? अजूनही डिसाईड होत नाही माझ्या मते यांचं काय करायचंय ते. फक्त भांडे आणताय. आधी पूर्ण किचनच सेट केलाय त्यांनी इथे. भांडे पाडायचे नाही आधी. हळू रे, हळू. 1 लाख रुपये मीच घेऊन बक्षीस 1 लाखाचं आहे का? तुझी क्रिएटिव्हिटी जास्त पाहिजे किशो, तू मोठा आहे त्याच्यापेक्षा. मग क्रिएटिव्हिटी हा काय टावर बनवतोय की काय तेच कळत नाही. तो फक्त येडा बनवायचं काम करतो. टाइम आहे अजून भरपूर आपल्याकडे. टाइम भरपूर आहे अजून. 6 मिनटं अजून बाकी आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यामुळे अजूनही तुम्ही एखादी दुसरी क्रिएटिव्हिटी डोक्यात आणून आणि ती बनवू शकता. अजून एवढा वेळ आहे आपल्याकडे. दोघांचंही अजून काहीच ठरलेलं दिसत नाहीये किंवा काहीच.
चमचे गायब झाले का? तिचे चमचे हरवले. ए हे तू इथे मी आणलेलं आहे ते सामान. ए असं नाही हा, चिटिंग नाही, चिटिंग नाही किशू, चिटिंग नाही. ए नाही म्हणून तिला गाणं मी आणले चमचे होते. येणे घेतलाय हे. अरे माझ्याकडे 5 चमचे होते. इकडे खाली पडला असेल बघा एखादा. डोकं नाही चाललं त्या आधीचं, हँग झाला. अरे काहीतरी विचार कर, काहीतरी विचार कर ना की काय बनवता येईल त्यातून वेगळं अजून. तुम्ही रोज टी व्ही बघता ना. उघडतोय आता फ्रीजमध्ये, काय होतंय पण असतं. आता नुसते चमचेच जमा करतोय. काचेचा ग्लास आहे, जरा हळू हा. काय बनवताय त्यांनाही कळत नाहीये, सुचतच नाहीये डायरेक्ट अचानक. किचन मधल्या वस्तू यूज करायच्या म्हणून याने बघा सगळे आणले काढून, वांगे, टमाटे, लिंबू. आणि काय क्रिएटिव्हिटी करतोय हे, काय आणि काय आहे आधी हे. ह्याने फक्त डिशच मांडून ठेवल्यात. रिस्क है तो रिस्क है, समझेला ना. काय बनवलं हे तुम्हाला सांगायचं पण आहे. नुसतंच काहीतरी बनवून नाही मोकळं व्हायचं. जवळपास 2 मिनिटाचा टायमिंग उरला आहे फक्त. हो. अरे तू काहीतरीच नको करू. किचन मधल्या वस्तू सांगितल्या ते मी, हॉल मधल्या नव्हत्या सांगितल्या. किचनच्या वस्तू घेऊन बनवायचे तुम्हाला. ते फ्लावर्स वगैरे कशाला आणताय तुम्ही? म्हणजे मी जे केलं तेच करायचं, ते चुकीचं आहे. डोकं चालत नाही. थोडासा विचार करा ना यार, आपण भांड्यांपासून काय बनवू शकतो. एखादी आकृती, एखादं फूल, एखादं वस्तू. पुरा किचन सेटच उभा केलाय त्यांनी इथं. अरे अरे अरे, हळू हळू हळू. बापरे. हळू हा, जरा हळू. दहा मिनिटापासून नुसते भांडेच आणायचं काम करतोय हा. हळू हळू. याने आता नवीनच का आणलं. लास्ट 6 सेकंड. लास्ट 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 लास्ट. चला चला चला.
अरे लास्ट बंद 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 बंद. चला आता आपण बघूया. हे बघा अथर्वने काय बनवलं. हे काय बनवलंय? बुर्ज खलिफा. एवढी मोठी क्रिएटिव्हिटी तुझी. मग हे काय बुर्ज खलिफाचा बनवलं? बिल्डरच आपण. हे काय बनवलं? सनफ्लावर. हा हे ठीक आहे. जरा तुला मस्त डब्याचं झाकण भेटलंय स्माइलीचं, त्यामुळे हे जरा जरा छान वाटतंय. हे एवढं ठीक आहे. हे काय बनवलं? फ्लावर पॉट स्टँड. हे पण ठीक आहे. जरा हे पण फ्लॉवर पॉट आहे का? हे नवीन प्रकारचे फ्लॉवर पॉट बघून घ्या. कोणाला कोणाला, हा. ऑर्डर करायचे असेल तर नक्कीच बिलकुल comments मध्ये कॉन्टॅक्ट करू सांगा. नका, आमच्या पुरतीच आहे ते फक्त. आणि हा शेणकिडा बनवलेला आहे. शेणकिडा कुठे हे बघ. काय असतं ते? हा असा होता तो, तुम्ही आत्ता धक्का लावला म्हणून तसा झाला. शेणकिडा या. शेणकिडा कोणी पाहिला आहे का? कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. हा शेणकिडा आहे का? वाटतंय का? हे काय अँगलने थोडंसं वाटतंय काहीतरी आहे ते. बुर्ज खलिफा. ते बघूया आपण. हे चुकीचं आहे. आधी हे काय बनवलंय? आधी हे काय बनवलंय सांग. हे काय बनवलं? फ्लावर पॉट. असं असतं. हे कोणते फ्लावर्स आहे त्यामध्ये? त्याच्यात सर्व हे काय बनवलंय? छत्री. अशी छत्रीच्या वरती झाड असतात. गोवाच्या इकडे राहते. गोवावर राहते. गोवाला कोणती अशी छत्री? गोवाच्या बीचवर अशी छत्री कोणी कोणी पाहिली गोवा- का? नक्कीच सांगा. हे बघा. ठीक आहे, तरी दिसायला तर छान दिसतंय. आणि हे काय आहे? हे काय बनवलंय? हे काय? हा ते रेडीमेड आहे सर्व. काय आहे सांगू शकतो तू? काय बुर्ज खलिफाच मी बनवली आहे कालची बिल्डिंग. काय बनवलं सांग पटकन. काय आहे? ते एक टाइपनी थोडस काय बनवलं? रोज असं असतं. मग हे पाय ग्रीन कलरची लीव्स आणि रेड कलरची. रेड कलरचा फ्लावर, ग्रीन समोर हे रे कलर. प्रॅक्टिकल रोज. वा वा, तुमची दोघांची क्रिएटिव्हिटी समजली. तरी जास्त अरे यांनी सर्व सामान घेऊन टाकलं, मला काय उरलं? भरपूर सारं सामान होतं. तुम्ही विचार केला नाही, तुमच्याकडे 10 मिनटं वेळ होता आणि 10 मिनटामध्ये पाहिजे तेवढं तुम्ही एकच जरी छान बनवलं असतं ना, थोडासा विचार करून, तर झालं असतं. तुम्ही फक्त भांडेच आणत गेले आणि हे बघा खाली आधीने काय गोंधळ घातला आहे. हे बघा, आता हे त्यालाच उचलायला लावणार आहे मी. बघू ना पोळ्यांचं. तर आजचं चॅलेंज तुम्हाला कसं वाटलं? तर आजचं चॅलेंज आपल्याला आईने दिलं होतं. तर आपल्याला किचनमधल्या भांड्यांपासून काहीतरी क्रिएटिव्ह वस्तू बनवायची होती. तर ती आपण बनवलेली आहे. किती क्रिएटिव्ह बनवली. किती क्रिएटिव्ह बनवली म्हणजे डायरेक्ट बुर्ज खलिफा. मी इथं पिक्चर लावतो रिअल बुर्ज खलिफा आणि मी बनवलेली. म्हणजे त्याचा रिअलवालीचा पण आर्किटेक्ट मीच होतो. आर्किटेक्ट कोण होतं काय माहिती, पण मीच होतो. आणि शेणातला किडा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. नक्की कमेंट्स करा. आणि दुसरा एक नवीन चॅलेंजसाठी नक्कीच पुढचा भागही पाहायला विसरू नका. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि स्टे ट्यून विथ अस. थँक्यू. तर मग तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली पुढे नक्की सांगा. बाय.